एकूण 12 वाक्य आहेत बघा ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ही आनंद सरांनी 12 काळ शिकवलेले ऍक्टिव्ह, ज्याच्यामध्ये कृती कोणतरी करत असतं. आणि मी जे आता तुम्हाला शिकवतोय ते आहे पॅसिव्ह. त्याच्यामध्ये कोण कृती करते हे माहित नसतं, फक्त क्रिया घडते एवढंच समजतं. बघा बऱ्याचशा मुलांनी कमेंटमध्ये उत्तर पाठवली सुद्धा आहेत. ही हॅज गिव्हन अ पेन, आणि बरोबर आहे, अगदी त्यांचं बरोबर आहे. एक विद्यार्थी नवोदयमध्ये पास झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. ओके. तर इकडे मात्र त्याला पेन दिला जातो या वाक्यामध्ये तो काही क्रिया करत नाही. त्याला म्हटलं जातं की क्रिया करणारा सांगितलं नाही. पॅसिव्हची रचना असते. त्याला पेन दिला जातो, त्याला पेन दिला गेला, दिला गेला, देण्यात आला. बक्षीस म्हणून त्याला पेन देण्यात आला, असं वाक्य बोलतो की आपण. त्याला पेन दिला जाईल. जो कोणी चांगले मार्क्स मिळवेल त्याला पेन दिला जाईल. त्याला पेन दिला जात होता. जात आहे असं म्हणूया. तर एवढी सगळी वाक्य तुम्हाला होमवर्क मध्ये बनवायची आहेत. होमवर्क करून पाठवायचा आहे. नीट विचार करून बनवायचे आहेत वाक्य. सूत्रांचा वापर करायचा आहे. पालकांची मदत घ्यायची आहे. काही घाई करायची नाही आपल्याला. व्यवस्थित विचार करूनच हा अभ्यास करून पाठवायचा. वरील वाक्य ही जी दिलेली वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये लिहून पाठवायची आहेत. तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे मी सर्वांना. त्याच नंबरवरती तुम्ही हा अभ्यास करून पाठवायचा आहे आणि व्यवस्थित विचार करून पाठवायचा. तुम्ही खूप छान अभ्यास करताय, छान पाठवताय, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट कळालं नाही, समजा एखादी क्रियापद कळालं नाही, काय कळालं नाही, काय मुलांनी एखाद्या विचारलं होतं मला कटचं ते स्वरूप काय असतं, तर कटच असतं. मी रिप्लाय देतो ते तुम्हाला. ठीक आहे. तर इथे आपण थांबूया. उद्या आपण 3 काळ शिकणार आहोत राहिलेले जे आहेत ते आपले. तर आपल्याला अजून बरंचसं काय काय शिकायचं आहे आणि थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे. मात्र तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा. क्रियापदाचे रूप पाठ करा, फॉर्म्युले पाठ करा, ऑक्झिलरी वर्बचा सराव करा. मी सागर सर इथे थांबतो. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट. हो.